नमस्कार, मी मनीषा. आत्ताच मी आणि शुभांगी ताईंनी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर त्या यूट्यूब चॅनलचे नाव मनीषा आणि शुभांगी. तर हा यूट्यूब चॅनल सुरू करायला मला स्मिताकडून प्रोत्साहन मिळालेले आहे. ताईची मुलगी स्मिता. तर आज ती रक्षाबंधनसाठी राहुरीमध्ये आलेली आहे माहेरी, आणि मग ती मला भेटायला इथे आली. तर आपण तिच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. तर मी आज मावशीकडे आले आहे. तर रक्षाबंधन होतं त्यामुळे मी राहुरीला आले. तर मम्मी आणि मावशी दोघीही राहुरीमध्ये राहतात आणि त्यांनी आत्ताच नवीन चॅनेल चालू केलेलं आहे. तर त्याचं नाव पण त्यांनी दोघींचे नाव मिळून मनीषा आणि शुभांगी असं दिलं आहे. ही माझी मनीषा मावशी आहे आणि घरी आहे ती माझी मम्मी शुभांगी. तर या दोघींचं नाव मिळून त्यांनी मनीषा आणि शुभांगी हे चॅनेल चालू केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या गाण्याच्या स्वरूपात किंवा थोड्याशा माहितीच्या स्वरूपात, आता समजा रक्षाबंधन आहे किंवा विठुरायांचा काहीतरी सण आहे, अशा पद्धतीने ते वेगवेगळी माहिती पुरवत असतात. ज्या त्या सणानुसार त्यावर अभंग किंवा गाणे ज्याप्रमाणे सूट होईल त्याप्रमाणे ते व्हिडिओ बनवत असतात. तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही या दोघींना पण भरभरून प्रतिसाद द्यावा आणि त्यांचा उत्साह वाढवावा. तर आज मी त्यांचे चॅनल चालू झाल्याबद्दल सत्कार करणार आहे. तर आता माझ्या मावशीचा सत्कार करते, कारण मम्मी घरी आहे आणि मी आता मावशीच्या घरी आलेले आहे. तर मावशी, तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार, मी शुभांगी. मी आणि माझी छोटी बहीण मनीषा आम्ही दोघींनी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर ही माझी मुलगी स्मिता आता रक्षाबंधनसाठी घरी आलेली आहे आणि हिचं सुद्धा यूट्यूब चॅनल किचन सुरू केलं होतं. छोटे छोटे व्हिडिओज करायची. आम्हाला खूप छान वाटायचं, असं आनंद वाटायचा की आम्ही सुद्धा असं केलं पाहिजे. खरं प्रोत्साहन मूर्ती तीच आहे. तिच्यापासूनच आम्हाला प्रोत्साहन मिळालं आणि मग तिच्याशी थोडंसं संवाद केला की आम्हाला जमेल का, करेल का. ती म्हटली हो मम्मी, नक्कीच जमेल. मग आम्ही तो प्रयत्न केला आणि आम्हाला यूट्यूब चॅनल तिने सुरू करून दिले. आता तुझं मला मत सांग, काही काम कसं वाटतं ते केलेलं. मम्मी आणि मावशी दोघींनी मिळून जे चॅनल चालू केलंय ते खूपच छान आहे. त्या एक विषय घेतात, समजा विठुरायाचा विषय तर घेतलं त्यांनी एकादशीच्या निमित्ताने. तर मम्मी छान छान अभंग म्हणते आणि मावशी त्यावर विठुरायांबद्दल काहीतरी माहिती सांगते. अशा पद्धतीने ते वेगवेगळे विषय घेत असतात आणि मावशी त्यातील जे अगदी खोलात खोल जी माहिती असेल, जी आपल्याला माहिती नाही सध्या, तर ती माहिती मावशी सांगत असते आणि मम्मी छान सुंदर गाणे गात असते आणि ते पाहून खूपच छान वाटतं आणि आपल्याला जी माहिती आहे ती पण खूप छान मिळते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्यांना खूप प्रतिसाद द्या, हीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि आता मी त्यांचे चॅनल सुरू झाल्याबद्दल मम्मीचा सत्कार करणार आहे. मावशीचा सत्कार केलेला आहे, आता मम्मी राहिली होती म्हणून आता मम्मीचा सत्कार करून घेते. मम्मी, तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.